मी कोपरगाव येथे 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीकरता एक निवेदन जनतेला करण्याकरता आलो आहे आणि आज कोपरगावला जाण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता जनतेचं आयुष्य सुखी समृद्ध राहो, साईबाबांचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला तर आहेत, पण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हा राहिला पाहिजे याकरता साईबाबाची भूमी आपल्या महाराष्ट्राकरता महत्त्वाची भूमी आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये कुठलंही संकट, कुठली आपत्ती महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरावर किंवा महाराष्ट्राच्या जनतेवर येऊ नये, सर्वांचं जीवन मंगलमय राहो अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी केली आहे. सुखी समृद्ध महाराष्ट्राकरता साईबाबांचा आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहे, कसं काय आपल्या माहितीचा प्रॉब्लेम होणार आहे? हे दर्शनाचं स्थान आहे, इथं काही बोलणं योग्य होणार नाही, पण तरी महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने भाजपा महायुती सत्तेमध्ये येईल. 51% वर मतं भाजपा महायुतीला मिळतील आणि महाराष्ट्राच्या विकासाचं जे व्हिजन, महाराष्ट्राच्या विकासाचं जे मॉडेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्रात दिलं आहे, या व्हिजन आणि मॉडेलवर मतं मिळतील. साहेब, विरोधक गायब आहे, पण तुमचे मित्रपक्षच तुमच्या हातपाय वाढत आहे. नाही, मित्रपक्षाला आम्हीच त्या ठिकाणी चर्चा केली आहे की सर्वांनी मैत्रीपूर्ण लढू, शेवटी कुठलाही मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. शेवटी मित्रपक्षाचेही कार्यकर्ते आहेत, त्यांनाही लढायचं आहे, आमच्याही कार्यकर्त्यांना लढायचं आहे, त्यामुळं जागा या तेवढ्याच आहे, कार्यकर्ते खूप जास्त आहे महायुतीमध्ये, प्रत्येकाला लढायचं आहे, त्यामुळं मैत्रीपूर्ण लढू, पुढच्या काळात बघू. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल गेला आहे, मग काही सरकारला जो न्यायालयाचा निकाल असतो तो मान्यच करावा लागतो, पण त्यांना आता पुढच्या काळामध्ये अपील करण्याची संधी आहे, कोर्टात देण्याची संधी आहे. शेवटी न्यायालयीन लढाई ही चालू असतं. आज जो निकाल आला आहे त्या निकालावर सध्या जो निकाल आहे तोच मान्य करून पुढे जावं लागतं. पुढच्या काळात जे काही त्या निकालातून पुढे येईल ते येईल. काँग्रेस काळात त्यांच्या लोकांना 2 वर्ष शिक्षा झाल्यावर त्यांचे पद ते राजीनामे द्यायचे, तसं तुमच्याकडे दिसत नाही. नियम सर्वांनाच लागू होतो. मागच्या वेळी तात्काळ त्यांना स्टे मिळाला होता. आता यावेळी कोर्टाची भूमिका काय तुम्ही बघितली नाही, पण एखाद्या शिक्षेवर जेव्हा स्टे मिळतं तेव्हा ती पुढची कारवाई थांबतं. आता पुढं त्या ठिकाणी जो काही काळ आहे तो काळ नियमाप्रमाणे किती काळ आहे, कसं होईल, शेवटी कोर्टामध्ये केस गेलेली आहे, याची वाट बघावी लागते, तेवढी वाट सरकार बघेल. चंद्रपुरामध्ये एका शेतकऱ्यांनी सावकाराच्या कर्जापोटी किडनी विकली. काय फारच दुर्भाग्यपूर्ण आहे चंद्रपूरची घटना आणि खरं तर त्या सर्व सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कडक कारवाई केली आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरता सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहोत. धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे, ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे का? नाही, मला याबद्दलची काही माहिती नाही. महसूल शासनाने सर्वच प्रकारचे मुद्रण शुल्क वाढवलेले आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा भरपूर ठिकाणी मुद्रांकाची गरज पडते. चुकीची माहिती देत आहे. विद्यार्थ्याच्या कुठल्याही प्रमाणपत्राला, डोमॅसाईल असेल, कास्ट असेल, व्हॅलिडिटी असेल, कुठल्याही सर्टिफिकेटला आता 1ही रुपया मुद्रांक शुल्क लागणार नाही. 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा तो आता रद्द केलेला आहे. विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरता कुठल्याही प्रकारचं मुद्रांक स्टॅम्प हा आता लागणार नाही, त्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर, महसूल खात्यासाठी तुम्ही खूप चांगले निर्णय घेतले, खूप चांगल्या योजना आणल्या, पण सरकारी बाबू अजून पण ऐकत नाही. थोडं वर्षभर लागेल अजून. आम्ही आता जे योजनेचे निर्णय घेतले, 38 निर्णय घेतलेले आहे. आता आम्ही त्या जिल्ह्यात जाऊन 10,000, 20,000, 25,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभार्थ्यांना बोलवून त्यांचे लाभ त्यांना मिळेल. तुकडेबंदी कायदा आपण दुरुस्त केला, त्यामध्ये जे अनेक लोक आता भूखंड लोकांनी घेतले होते, 800 फूट, 1000 फूट, तुकडेबंदी कायदा असल्यामुळे त्यांचे घरं कायदेशीर होत नव्हते. 60 लाख परिवारांना बाबाच्या आशीर्वादाने आमच्या सरकारने 60 लाख परिवारांकरता तुकडेबंदी कायदा हटवला.
त्यांचे घरं कायदेशीर होणार. आम्ही आता सनद रद्द केली. आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. डायरेक्ट घर बांधायचं असेल तहसीलदार एडूकडे जायची गरज नाही, येणे घ्यायची गरज नाही. डायरेक्ट आपला नकाशा मंजूर केला आणि सनदला लागणारी जेवढी फीस आहे ऑनलाईन, फक्त ऑनलाईन फीस भरायची आहे. ते 0.25% 0.25%, 1% नाही. एखाद्या रेडी रेकनरच्या त्या भागातल्या 0.25% ऑनलाईन भरलं. आता येणे सनदची गरज नाही. आम्ही या ठिकाणी डिजिटल सातबाराला मान्यता दिली. जवळपास 38 निर्णय घेतलेले आहेत आणि 2011 पूर्वी सरकारी जागेत जे लोक बसलेले आहेत त्यांना घरं कायमस्वरूपी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. असे अनेक निर्णय घेतले आहेत. मला वाटतं महसूल खातं लोकाभिमुख व्हावं, पारदर्शी व्हावं, गतिमान व्हावं याकरता आम्ही काम करतो आहे. मला विश्वास आहे आमच्या खात्यातले सर्व अधिकारी हे पुढच्या काळामध्ये लोकाभिमुख निर्णय, गतिमान निर्णय जनतेपर्यंत पोहोचवतील. तशी सरकारने व्यवस्था उभी केली आहे. पण आमचे अधिकारी याला असे सर्वच अधिकारी काय असे नाही आहे की ते या ठिकाणी भूमिका राबवत नाही. 99% अधिकारी आमची भूमिका राबवतात. 1% कमी जास्त आहे. पण मी स्वतः आता जिल्ह्यात काम घेणार आहे आणि आमच्या महसूलच्या योजना घरोघरी पोहोचवणार आहे. तर ग्रामीण भागाला नियम लागू असतील काही? सर्व नियम ग्रामीण भागाला लागू. म्हणजे गावठाणाच्या पासून 200 मीटर अंतरावर, ग्रामपंचायत हद्दीला पण चालेल? ग्रामपंचायत हद्दीपासून 5000 लोकसंख्येच्या गावांना, 5000च्या खालच्या गावांना 200 मीटर हद्दीपासून आणि 5000च्या वरच्या गावांना 500 मीटर हद्दीपासून हा नियम लागू आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागालाही सुकळेबंदी कायद्याचा त्या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार. धन्यवाद.